चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या गुप्तापासून, जे आहे खुसखुशीत कवच. म्हणजे समोस्याचा तो जो कुरकुरीतपणा असतो ना, जो खाताना कर असा आवाज येतो, तो कसा साधायचा, हेच आता आपण बघणार आहोत. आता साहित्य बघितलं तर वाटेल, अरे हे तर अगदी साधं आहे. मैदा, तेल, मीठ, पाणी, यात काय विशेष? पण थांबा, खरी जादू आहे ना, ती हे सगळं एकत्र कसं आणायचं या पद्धतीत लपलेली आहे. प्रमाण तर महत्वाचं आहेच, पण पद्धत त्याहूनही जास्त. ओके, तर खरी गंमत आता सुरू होतीये. सगळ्यात आधी काय करायचं, तर मैदा, मीठ आणि तेल हे सगळं एकत्र करून घ्यायचं. आणि हो, एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, पीठ जे आहे ना, ते एकदम घट्ट मळायचंय. आपण चपातीला कसं मऊ मळतो, तसं अजिबात नाही, एकदम घट्ट. आणि आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग. ही स्टेप अजिबात म्हणजे अजिबात वगळायची नाही. जे मळलेलं पीठ आहे ना, त्याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं झाकून आरामात बसू द्यायचं. असं का? कारण यामुळे पिठातलं ग्लुटेन शांत होतं. आणि जेव्हा आपण समोसे तळतो ना, तेव्हा त्यावर ते छोटे छोटे फोड येत नाहीत. एकदम गुळगुळीत खुसखुशीत कवच तयार होतं. सो ही पायरी अत्यंत महत्वाची आहे. बरं, कवचाचं गुपित तर आता आपल्याला कळलंय. आता वळूया समोस्याच्या हृदयाकडे, म्हणजे त्याच्या आतल्या चविष्ट, सुगंधित आणि मसालेदार सारणाकडे. कारण कवच कितीही भारी असलं तरी खरी चव तर सारणातच असते, बरोबर ना? इथे बघा, सारणाचा मुख्य आधार अर्थातच उकडलेले बटाटे आणि मटार आहेत. पण खरी जी चव आहे ना, ती येते या सगळ्या निवडक मसाल्यांच्या जादुई मिश्रणातून. हळद, तिखट, गरम मसाला, वाह काय कॉम्बिनेशन आहे. सारण बनवण्याची प्रक्रिया सुरू होते ती आपल्या पारंपरिक फोडणीने. विचार करा, गरम तेलात मोहरी आणि जिरं तडतडते, त्याचा सुगंध येतोय, मग त्यात आलं लसूण परतलं जाते, आणि मग भाज्या आणि मसाले. वाह, चला एक एक करून बघूया हे कसं करायचं. तर फोडणीत मोहरी जिरं तडतडलं की लगेच टाकायची बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट. आणि हे परतताना जो एक खमंग सुगंध घरभर दरवळतो ना, बस तोच आहे आपल्या सारणाच्या चवीचा भक्कम पाया. आता या खमंग फोडणीत आपण घालणार आहोत मॅश केलेले बटाटे, वाटाणे आणि बाकीचे सगळे कोरडे मसाले. सगळं छान एकत्र करायचं. आणि हो, वरून भरपूर ताजी कोथिंबीर टाकायला विसरायचं नाही. पण इथेही एक अत्यंत महत्त्वाची टीप आहे. हे सारण समोसात भरण्याच्या आधी ते पूर्णपणे थंड झालेलं पाहिजे. गरम सारण भरलं तर काय होईल, कवच आतून ओलसर होईल आणि तळताना फाटायची शक्यता असते. त्यामुळे संयम. आणि आता तो क्षण येतो ज्याला आपण क्लायमॅक्स म्हणू शकतो, जिथे आपलं खुसखुशीत कवच आणि चटपटीत सारण हे दोन हिरो एकत्र येणार आहेत आणि जन्माला येणार आहे एक परिपूर्ण समोसा. ही जी समोसा बनवण्याची कला आहे ना, ती खरंच खूप मजेदार आहे. काय करायचं तर, पिठाचा एक छोटासा गोळा घ्या, त्याची एक पातळ पोळी लाटा, मग तिला बरोबर मधून कापा आणि मग त्या अर्ध्या भागाचा असा छान शंकूसारखा कोन तयार करायचा. हा कोन तयार झाला की त्यात आपलं ते थंड झालेलं सारण भरायचं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, सारण अगदी गच्च भरायचं नाही, थोडी जागा सोडायची, नाहीतर मग तळताना आपला समोसा फुटू शकतो. सारण भरलं की कडांना थोडंसं पाणी लावायचं आणि एकदम घट्ट पॅक बंद करून टाकायचं. चला, तयारी झाली. समोसे भरून तयार आहेत. आणि आता येतो तो खरा सुवर्णक्षण, म्हणजे तळण्याची प्रक्रिया, जिथे हा आपला कच्चा समोसा एका सुंदर सोनेरी आणि कुरकुरीत खजिन्यात रूपांतरित होणार आहे. आणि तळताना सगळ्यात मोठा सिक्रेट आहे तो म्हणजे गॅसची आच. लक्षात ठेवा, समोसे कधीही कडकडीत तेलात किंवा मोठ्या आचेवर तळायचे नाहीत. आच नेहमी मंद ते मध्यम हवी. असं केल्याने काय होतं, तर कवच हळूहळू आतपर्यंत तळलं जातं, ते तेलकट होत नाही आणि एकदम परफेक्ट खुसखुशीत होतं. समोसे तेलात सोडले की घाई करायची नाही. त्यांना लगेच उलटू नका. 1-2 मिनिटं त्यांना सेट होऊ द्या. मग हळूवारपणे सर्व बाजूंनी सुंदर सोनेरी तपकिरी रंग येईपर्यंत त्यांना तळायचं. आपल्याला हातालाच कळतं की ते आता मस्त कुरकुरीत झाले आहेत. आणि मग काय, इतक्या मेहनतीचं फळ समोर असतं. गरमागरम खुसखुशीत समोसे, सोबत हिरवी चटणी, चिंचेची गोड चटणी किंवा मग फक्त एक वाफाळलेला चहाचा कप. आहाहा,